हा ठीक आहे. आता तुम्हाला समोर तुम्हाला सगळ्यांचं दिसतात काय? सगळे गोलमध्ये आहेत का? नाही आहे. आता खाली बसल्यानंतर आपल्याला माहिती पडेल, कारण तुम्ही उभे आहेत, हे उभे आहेत ना, आणि तुमच्या हाईटपेक्षा जास्त आहेत तर माहिती नाही पडणार. आता यांना बसून पाहू आपण. बसा खाली. वाटतं बोल आहे ना बोल. हा आता हा झाला सर्कल, म्हणजे झाला वर्तुळ. आता वर्तुळ कसं बनलं होईल? आता इथे पहा, हे सगळे गोलाकार मध्ये काय बसले आहेत? कोण बसलाय सगळं गोलाकार मध्ये? मुलं बसलाय? नाही, मी म्हणतो बिंदू आहे. खरंच आहे का? आता यांची नाव विचार बरं. बिंदू A B C D आहे की नाही? बिंदू सगळे बिंदू आहेत ना. ABCDEFGHIJKLMNOP आपली 12 खाली संपून जाईल तरी बिंदू संपणार नाही. आणि या बिंदूला जर मी जोडलं तर खरंच एक वर्तुळ तयार होते की नाही पाहू आपण. आता तुम्ही उभे राहून एकामेकाचे हात पकडा. आता म्हणजे जोडायचे आहे बिंदूला. आपल्याला हात पकडणे म्हणजे काय? जोडणे. जोडलं. आता मी जोडलं की नाही? सगळ्या बिंदूला जोडलं ना. आता झाला का गोल तयार? सर्कल तयार झाला का? हा. आता हे सगळे जे पॉइंट्स आहेत, हे जे सगळे डॉट्स आहेत, हे सगळे जे बिंदू आहेत ते काही काही अंतरावर आहेत ठेवलेले. पण असे पुष्कळ सारे बिंदू जर जोडले तर काय बनतं? एक काय बनतं? एक सर्कल बनतं. मराठीत काय म्हणतं? वर्तुळ. आता हे बिंदू कोणत्या तरी एका बिंदूपासून सारख्या अंतरावर आहेत की नाही आपल्याला पाहायचे आहेत, कारण तेव्हाच वर्तुळ राहील ना. बांगडी गोल असेल तेव्हाच वर्तुळ राहील ना. चला, मधामध्ये केंद्र, सेंटर. ओके फट. आता खरंच मदत सर थोडीशी. हा आता हे केंद्र आहे, हे सेंटर आहे. या बिंदू पासून सगळे बिंदू सारख्या अंतरावर आहेत. हे पण आपण पाहू नंतर की खरंच बघा हे सगळे बिंदू जे आहेत हे सारख्या अंतरावर आहे का. पण त्याच्या आधी एक आपली वर्तुळाची व्याख्या तयार झाली. ती कशी? तर वर्तुळाची व्याख्या मराठीत सांगतो, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही खाली बसून जा, बाजूचे सगळे. हा पहा, आता एक बिंदू उभा दिसतो, तो एक बिंदू आहे. त्या बिंदूपासून हे सर्व बिंदू सारख्या अंतरावर आहेत. मग या सर्व बिंदूंना जर मी जोडलं तर काय बनते? सर्कल, वर्तुळ बनते. बरोबर. तर मग आता व्याख्या तयार कशी होते पहा. एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला संच म्हणजे काय? आता जोडा हात जोडा. झाला संच तयार? हा. एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला काय म्हणतात? वर्तुळ. पुन्हा एकदा. एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला काय म्हणतात? झालं मराठीत? इंग्लिश मध्ये सांगू? सांगू इंग्लिश मध्ये? हा. A set of all points. इंग्लिश वाले अच्छा ठेवायचं. A set of all points. सेट म्हणजे संख्या. A set of all points. A set of all points joined together from a center, not center तयार व्हायचं. From a any fixed point.
दॅट फिगर इज कॉल्ड ॲज सर्कल. आता एक पॉइंट, आता तो फिक्स पॉइंट आहे, तो पॉइंट होता. आपण ज्या पॉइंट पासून, ज्या बिंदू पासून सगळे बिंदू सारख्या अंतरावर आहे म्हटलं होतं, त्या बिंदूला काय म्हणू मग आपण? त्या बिंदूला काय म्हणू आपण? सेंटर. म्हणजे हे काय आहेत? मध्यबिंदू. काय आहेत? सेंटर. सेंटर. इंग्लिश मध्ये सेंटर, मराठीमध्ये मध्यबिंदू. मध्यबिंदू म्हणू त्याला. पाचवा वर्ग काय म्हणू त्याला? केंद्रबिंदू. काय म्हणू त्याला? केंद्र. आता खरंच बाबा हा बिंदू सारख्या अंतरावर आहे का हे आपल्याला पाहायला लागेल ना. आता व्याख्या आपण पाहिली. आता हा बिंदू पासून प्रत्येक बिंदू सारख्या अंतरावर आहे का हे पाहायचं आहे. तर त्यासाठी आपल्याकडे 4 मुली येतील. एका लाईन मध्ये एक लागेल. अजून बोलवून घ्या एकला. हे पटकन एक जण. आता हात पकड, तिचा हात पकड. झालं तिथपर्यंत आहे का अंतर सारखं? तिथपर्यंत अंतर मोजलं ना. किती बिंदू आले मधात? 5 आले. यांना इकडे घेऊ आता, या साईडला. सारखं अंतर का पाहता येते? या इकडे. गपरे. बस. आहे का सारखं अंतर? नाही आहे. काय झालं? अंतर सारखं नव्हतं? नाही. कोण नाही झालं? काय सुटलं सांगा ना. गोल सांग ना. काय झालं सांगा. तर तुम्हाला काय वाटलं असं की अंतर सारखं नाही म्हणून? म्हणजे तेवढं जे अंतर होतं ना 5 पॉइंटचं, 5 बिंदूचं, इथे ते 5 बिंदूचं अंतर आहे ना, आहे की नाही? म्हणजे सगळे बिंदू कसे आहेत? सारख्या अंतरावर. कोणत्या बिंदूपासून सारख्या अंतरावर सगळे बिंदू? केंद्र बिंदू पासून. तर या रेषेला आपण काय म्हणू मग? काय म्हणू? रेडियस. इंग्लिश मध्ये रेडियस. पहा, केंद्रापासून तर वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंत जे अंतर असतं, कुठून? केंद्रापासून तर वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचं अंतर. समजा या बिंदूचं नाव आपण विचारू. काय आहे? हा, काय सांगा? ए. या बिंदूचं नाव काय? ए. आणि त्या बिंदूचं नाव काय? ओ. त्या बिंदूचं नाव काय? ओ. समजा केंद्रकाचं नाव ओ आहे आणि या बिंदूचं नाव काय? ए. म्हणजे ओ ए ही एक रेषा झाली. ओ झाली रेषा. आता या रेषेला आपण काय म्हणू मग? रेडियस. इंग्लिश मध्ये रेडियस, मराठी त्रिज्या. काय म्हणायचं? त्रिज्या. व्हेरी गुड. झालं. म्हणजे केंद्रकापासून तर वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर असतं त्याला काय म्हणायचं? त्रिज्या किंवा रेडियस. ठीक आहे. चला आता नंतर दुसरी. आता यालाच आपण या त्रिज्येला काय करू? डबल करू, वाढवू. आता तिकडून पण त्रिज्या करू दुसरी. ठीक आहे. चला 5. झाले 5. केंद्र बस. हा, केंद्र बुजला. आता ही अर्धी त्रिज्या आणि ती पण तिकडली त्रिज्या आहे. तो शेवटच्या बिंदूचं नाव काय? काय नाव आहे? बी. या पहिल्या बिंदूचं नाव काय होतं? ए. आणि शेवटच्या बिंदूचं नाव काय? बी. हे दोन्ही बिंदू वर्तुळावर आहे का वर्तुळाच्या बाहेर आहे? वर्तुळावर. कुठे आहे? वर्तुळावर. व्हेरी गुड. वर्तुळावर आहे दोन्ही बिंदू. म्हणून या वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना मी जोडलं ना, ए आणि बी. एक रेषा निघाली. ती रेषा कुठून चालली आहे? केंद्रबिंदू. कुठून चालली होते? केंद्रबिंदूवरून. जी रेषा वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडल्यानंतर तयार होते, पण ती रेषा कुठून जाते? केंद्रकामधून. तर त्या रेषेला काय म्हणतात? डायमीटर. काय म्हणतात? व्हेरी गुड. डायमीटर.
आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? व्यास. वर्तुळाचा व्यास. मग आता मला एक सांगा, वर्तुळाचा व्यास समजला? वर्तुळाचा व्यासची व्याख्या पाहू आपण. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर पण जी रेषा कुठून जाईल? केंद्रबिंदूतून जाईल. त्याला आपण काय म्हणायचं? वर्तुळाचा डायमीटर. काय म्हणायचं? व्यास. वर्तुळाचा व्यास. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला? डायमीटर. अ लाईन विच पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल joint any 2 point on a circle, that is called as a diameter. ओके. आता ही झाली एक डायमीटर म्हणजेच व्यास. आता हा खराच ए पासून तर ए पर्यंत जेवढं अंतर आहे, ए पासून तर ए पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढाच ए पासून बी पर्यंत अंतर आहे का? आहे पक्का? मग मला सांगा, आता अर्धा जर मी एक त्रिज्या घेतली, इकडली त्रिज्या आणि तिकडली त्रिज्या पूर्ण मिळून काय बनते? एक डायमीटर. डायमीटर बनते. म्हणजे डायमीटर हे त्रिज्या आणि डायमीटर मध्ये काय संबंध येईल? मग त्रिज्या आणि डायमीटर मध्ये संबंध कसा येईल? डायमीटर कशी राहील? त्रिज्येच्या दुप्पट. कशी राहील? दुप्पट. कारण ही अर्धी आणि ती अर्धी दोन्ही मिळून काय बनून झाली आहे? डायमीटर. म्हणजे त्याच्या त्रिज्येच्या काय झाली? ती दुप्पट. तर ही झाली आपली डायमीटर. आता मी काय करतो, या डायमीटरला या व्यासला समोर वळवतो. ठीक आहे. या व्यासला काय करतो मी? समोर घेतो. व्यास समोर या. बस निघ बाहेर निघ. जीवा रेडियस. आता बघा, हात पकड. आता बघा, हात पकड. आता हा जो व्यास होता मगाने व्यास. आता हा व्यास जर मी तेव्हा समोर सरकवला तर काय झालं? वर्तुळाच्या बाहेर निघाले का दोन्ही बिंदू? काय निघाले? ए बिंदू आणि बी बिंदू बघा वर्तुळाच्या बाहेर निघाले का? निघाले ना. मग आता निघाले बाहेर. मग आता यांना जर मी म्हटलं इकडला बिंदू बाहेर येऊन जा, सोडून द्या. तिकडल्या बिंदूला म्हटलं सोडून द्या. आता बघा बरं, हा इथे एक बिंदू आला, हा बरोबर वर्तुळावर आला आणि तो तिकडला बिंदू बघा तो आला वर्तुळावर. आला की नाही? मग आता ही जी रेषा तयार झाली, ही रेषा त्या आधीच्या व्यासापेक्षा लहान आहे की मोठी आहे? लहान आहे ना. मग हिला काय म्हणायचं आता? जीवा. काय म्हणायचं हिला? जीवा. जीवा ही कधी पण व्यासापेक्षा कशी असते? लहान असते. जीवा ही व्यासापेक्षा कशी असते? लहान असते. आता आपल्याला दिसलं काऊन लहान असते म्हणून? कारण तिकडला एक बिंदू गेला बाहेर आणि इकडला पण एक बिंदू बाहेर गेला, त्यामुळे ही काय झाली? लहान झाली. मग आता याची व्याख्या सांगा जीवेची. व्यासाची व्याख्या काय होती? व्यासाची व्याख्या काय होती? सांगा ना, काय होती व्यासाची व्याख्या? अ लाईन. काहीच नव्हती. ती व्यास जो तयार झाला होता तो कसा तयार झाला होता? आपण कशाला जोडलं होतं? दोन बिंदूला जोडलं होतं. ते दोन्ही बिंदू कुठे होते? कुठे होते दोन्ही बिंदू? वर्तुळावर, सर्कलवर होते. आणि मग त्या दोन्ही बिंदूला जोडलं, पण ती रेषा कुठून चालली होती? केंद्रबिंदूतून. पण ही रेषा केंद्रबिंदूतून चालली का? नाही. पण दोन्ही बिंदू कुठे आहे? वर्तुळाच्या बाहेर आहे का वर्तुळाच्या वर आहे? वर्तुळावर. बरोबर. मग वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडलं तर काय तयार होते? जीवा तयार होते. पण ती रेषा कशातून जाणार नाही? केंद्रबिंदू मधून जाणार आहे. आणि जर केंद्रबिंदू मधून गेली तर काय होईल?
काय तयार होईल ते? व्हेरी गुड, डायमीटर तयार होईल. ओके, आता ही रेषा आपण बाहेर आणू. ही रेषा आपण काय करू? बाहेर आणू. चला तुम्ही बाहेरून या. तू कोण उभी? तिकडून दोघी जण. स्पर्शिका. हात पकड, हात पकड एकदम. हा, आता एक रेषा तयार झाली. झाली एक रेषा तयार. ती वर्तुळाच्या कुठे आहे? बाहेर. कुठे आहे? वर्तुळाच्या बाहेर. बाहेर आहे. आता ही रेषा मी वर्तुळाच्या जवळून आणतो. आणि जवळून आता तुम्ही उभे आहे. वर्तुळ नाही आहे आपला. जवळ जवळ जा, थोडेसे जवळ जवळ, थोडे जवळ जवळ. हात पकडा, अंदर दब. आता हा आपला काय? सर्कल, वर्तुळ. आता ही जी रेषा आली आहे आपल्याकडे, ही रेषा या वर्तुळाला थोडी मगाई छेदली होती. आता काय होईल? स्पर्श करून जाईल. पाहू आपण स्पर्श केल्यानंतर काय होते. हा, चला आता स्पर्श करा. तू मला बस एक बिंदू मध्ये बस. आता काय झालं? ही रेषा वर्तुळाला स्पर्श करून चालली आहे का? तुम्ही खाली बसा. आता खाली बसा वर्तुळ. हा, आता ही रेषा बघा, वर्तुळाला स्पर्श करून चालली आहे का सर? हो. की नाही चालली? चालली. तुम्हाला दिसून नाही राहिलं? इकडून ना, इकडून दिसेल. वर्तुळाला स्पर्श करून निघून राहिली आहेत. त्या वर्तुळाचा एक बिंदू आणि रेषेचा एक बिंदू हा एका ठिकाणी भेटलेला आहे. तो बघा, तिथे गॅप आली आहेत आणि त्या ठिकाणी त्या रेषेचा एक बिंदू आलेला आहे. तर ही रेषा वर्तुळाला काय करून राहिली आहे? फक्त स्पर्श. स्पर्श करून राहिली आहे. जी रेषा वर्तुळाला किती बिंदूमध्ये? एक. किती बिंदूमध्ये? दोन. किती बिंदूमध्ये स्पर्श करत आहे? एका. 10 बिंदूमध्ये स्पर्श करत आहे. एक. किती बिंदूमध्ये स्पर्श करत आहे? एक. एका बिंदूमध्ये स्पर्श करत आहे. जी रेषा वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करते तिला काय म्हणतात? छेदिका. काय म्हणतात तिला? स्पर्शिका. स्पर्शिका. काय म्हणतात तिला? पहा पुन्हा एकदा व्याख्या. जी रेषा वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करते त्याला काय म्हणतात? स्पर्शिका. स्पर्शिका असे म्हणतात. ठीक आहे, झालं आपली स्पर्शिका समजली आता की नाही समजली? समजली. समजली? ओके, आता तुम्ही बसून जा घ्या. आता मी सगळ्यांना काय करतो, आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांना विचारणार आहे. आता मी खास करून 5वा वर्ग हे मगांपासून पुढची आली झाली होती.